इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय दीपक भाई केदार यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे। या निमित्त सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं प्रथमतः स्वागत करायचं। चला करा सुरू, बंद करा। हां घ्या। आता विकासा कला साताऱ्यामध्ये आलेले आहेत आणि आज आदित्य भाऊचा वाढदिवस आहे। एकंदरीत काय आजचं नियोजन काय होतं, काय सांगा? गेल्या 10 वर्षापासून या देशामध्ये संविधानाच्या विरोधात इथं व्यवस्था उभा राहिलेली आहे आणि या राजवटीमध्ये संविधान धोक्यात आलेलं आहे। EVMच्या माध्यमातून लोकशाही धोक्यात आलेली आहे आणि म्हणून आता रस्त्यावरच्या जनजागृती आणि संघर्षाशिवाय पर्याय नाही आहे। EVM आणि वोट चोरी, मतविभाजनाची रणनीती आणि पैशांचा बाजार या बळावरती लोकशाहीची हत्या या देशामध्ये सुरू आहे। संविधान जर संपलं तर इथल्या माणसाला गुलामी आल्याशिवाय पर्याय नाही। जनसुरक्षा विधेयकाच्या माध्यमातून मालेगावचा बॉम्बस्फोट झाला, त्यात आरोपी निर्दोष सोडलेले आहेत। न्यायालयाच्या माध्यमातून आंदोलकांना अर्बन नक्षल घोषित करण्याचं षडयंत्र असेल, एकंदरीत संविधान संपवण्याच्या दिशेने ही वाटचाल सुरू झालेली आहे। 15 ऑगस्टला आजवरच्या पंतप्रधानांनी देशाच्या विकासासाठी, देशासाठी योगदान देणाऱ्यावरती भाषणं केली, पण दुर्दैवाने काल RSSला 100 वर्ष कसे झाले आणि RSS या ठिकाणी किती मोठी संघटना आहे की ज्या RSSचं या स्वातंत्र्याच्या योगदानामध्ये कसलंही योगदान नाही, त्या RSSचे गुणगान गाण्यात आले। त्यामुळे कुठंतरी हुकुमशाहीकडे वाटचाल सुरू झालेली आहे, धर्मसत्ता धर्मराष्ट्राकडे निघालेली आहे आणि म्हणून आज संविधान धोक्यात आलेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मताचा अधिकार, त्या मताला आधुनिक मनूच्या माध्यमातून, EVMच्या माध्यमातून उद्ध्वस्त केलं जात आहे आणि म्हणून आता पहिला आमचा आजची जी रॅली आहे, संविधान रॅली, ही साताऱ्यातून सुरू झालेली आहे। सातारासहित संपूर्ण महाराष्ट्रभर आता आम्ही संविधान रॅली काढणार आहेत, लोकांची जनजागृती करणार आहेत, संविधान किती महत्त्वाचं आहे हे सांगणार आहे, EVM किती घातक आहे हे सांगणार आहेत, बॅलेट पेपर किती महत्त्वाचा आहे आणि लोकशाही जिवंत राहिली पाहिजे हे किती महत्त्वाचं आहे, याची जनजागृती आजपासून आम्ही या साताऱ्यातून, ऐतिहासिक भूमीतून सुरू केलेली आहे। त्याच्यामुळे या संविधान रॅलीला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला। आता पुढेही संविधान रॅली चालू राहील। या संविधान रॅलीचे आयोजक ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे जिल्हा अध्यक्ष आदित्य भाऊ गरुडा गायकवाड यांच्या नेतृत्वात ही रॅली काढलेली आहे। ते सातत्याने या भागामध्ये अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढत असतात, संविधानिक मूलभूत हक्क आणि अधिकार मिळावेत म्हणून संघर्ष करत असतात आणि योगायोगाने आज त्यांचा वाढदिवससुद्धा आहे आणि आम्हाला गर्व आहे की स्वतःच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक वर्षी आंदोलन करणारा हा आमचा भीम योद्धा आज संविधान रॅली काढून आपली स्वतःचं वाढदिवस साजरा करतोय। हे प्रत्येकाने या ठिकाणी आजपासून सुरू केलं पाहिजे की माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने काहीतरी मॅसेज देणारी भूमिका आम्ही घेतली पाहिजे।